कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी, भित्री भागूबाई, अचानक शूरवीरासारखी वागायला लागलीस ग तू? हा, डोळे वर करून बोलतेस माझ्याशी तू? मग एवढं काय झालं? हाडांची का भीती वाटायला लागली तुला? हे सगळं तुला त्या नेत्रामुळे सुचतंय ना? सगळी डायलॉग बाजी करतेस तू ते तिच्यामुळे ना? बोल ना, उचकट ना तोंड, आता का गप्प आहेस? बोल। हे ना, ही त्वचा, ही हाड, याच्या आत असतो मृत्यू। इथे जेव्हा मारेन ना मी तुला, मरशील ना तू। एक गोष्ट लक्षात ठेव, मरणार आहेस तू, सगळ्यात आधी तूच मरणार आहेस आता, आणि मी मारणार आहे तुला। तुझी हाड आहेत ना, हाड ती अख्ख्या गुजरातमध्ये पसरवणार आहे। नाही, पण एक हाड ठेवेन मी त्याच्यासाठी, तुझी आठवण म्हणून। आणखी एक ठेवेन या घरातल्यांसाठी दुःख साजरं करायला। कळतंय? नेत्रा, आणि देवीची लेक आली, पण काय उपयोग आहे ग तुझ्या त्या देवीचा? काय करते ती? इथे भक्त संकटात आहेत आणि ती तिथे बसली आहे वावोशीला देवळात। अर्थात तिला काही करताच येत नाहीये म्हणा। नाही म्हणजे ती मूर्ती आहे, ती दगडाची, दैवत्व नाहीच आहे तिच्या। फाल्गुनी, एक काम कर, त्या देवी आईला ना मूर्तीच म्हण, मूर्ती, दगड। अगं, तर दगडाला दगड म्हणायची कसली आली भीती? काही होणार नाही, दगडच आहे ना, काय ग? देवी आईचं नाव घ्यायची लायकी नाहीये तुझी। आणि एक गोष्ट विसरू नकोस, ज्या देवी आईला तू दगड म्हणतेस ना, त्याच देवी आईने त्रेतायुगात तुझं शिर धडापासून वेगळं केलं होतं। पण हे कलियुग आहे, आणि या कलियुगात मी तुझं शिर धडा वेगळं करणार। यापुढे तुझ्या घाणेरड्या तोंडून देवी आईचं नाव घ्यायचं नाहीस।
कसला संकेत आला? हिला कसला तरी संकेत येऊन गेला म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार आहे. कसला संकेत असेल? काय कळलं असेल हिला? नाही कार्यकर, गणेश नको. गणेश जरा हलगर्जीपणा करतो. बाबा बाणेरच्या साईटवरच आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, ते पाठवतील कोणाला तरी. कार्यकर, मी करतो तुम्हाला फोन. मित्र, काय झालं? मित्र, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? काय झालंय? प्लीज सांग मला, काय झालंय? साहेब, मला संकेत आला होता. कसलं संकेत? काय दिसलं संकेतात? आपण ज्या क्षणासाठी दिवस रात्र एक केली, तो दिवस उजाडणार आहे. म्हणजे? साहेब, मला संकेतात विरोचकाचा नाग दिसला. मित्रा, फायनली आपल्याला जे हवं होतं ते घडतंय. तो नाग एकदा मेला ना की त्या विरोचकाला मारणं आपल्याला सोपं जाईल. हो साहेब, खेळ संपला आता त्या नागाचा, आणि अर्थात विरोचकाचा. मी आता फक्त त्या क्षणाची वाट पाहते. मित्र, पण तू त्या नागापर्यंत पोहोचणार कशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.